आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाणे येथे 77वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि ट्रस्ट मंडळाच्या मार्गदर्शनातून भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. प्रमुख पाहुणे म्हणून संत विवेकानंद महाराज, सर्व संत मादियाळी, लेफ्टनंट कर्नल दीपक खुराणा साहेब, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, विश्वस्त श्रीधर गायकवाड साहेब आणि उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोडे साहेब, तसेच कोषाध्यक्ष विठ्ठलराव होनसर, प्रदीप कुमार भंडारी, प्रकाश किरमे साहेब व इतर विश्वस्त आणि मान्यवर उपस्थित होते. हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला असून अत्यंत शिस्तबद्ध संचलन, मल्लखांब, साहसी प्रात्यक्षिकं आणि देशभक्तीवर आधारित नाटिका सादर करण्यात आल्या. देशभक्तीचा संदेश देणारी झाकी संकुलाच्या वतीनं काढण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरे करण्यात आले. यावेळी संकुलाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा विशेष संदेश दिला. यावेळी परेडची विशेष तयारी पाहायला मिळाली. वसतिगृह व्यवस्थापक व निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपेसर यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने ही उत्तम कामगिरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे दीपक खुराणा साहेब यांचा ट्रस्ट मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, संकुलाचा हा सोहळा पाहून मी भारावून गेलोय. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी विशेष मार्गदर्शन केलं. या कामी संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर यांनी नियोजनाचं काम पाहिलं. साईनाथजी वरपे सर, पटेल माय मॅडम, प्राचार्य निरंजनजी डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर, नामदेव डांगे सर, अशोक शिंदे सर, नितीन सोनवणे सर, मीना काकडे मॅडम व सर्व शिक्षक वृंद आणि आश्रमाचे सर्व विभाग यांनी कष्ट घेतले आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण.